स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो। जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क सेट आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये, आणि अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर बीटमार्क प्रीसेटचा यात ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधले जे इमेज यूज केलेत ते इथं मी ते डेमोसाठी यूज केलेत। इथं तुम्ही कोणते इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इथं सगळ्यात पहिल्यांदा एक कोणता इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे, आणि ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे। आणि इथं आपल्या मनासारखं जर साईज जास्त वाढली नाहीये तर त्यासाठी मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी साईज इथं आपल्याला वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर इमेज लेअर अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे, आणि याची जी लेंथ आहे ती 10 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर हाच इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीवर जायचं आहे, आणि 40% 30 ते 40% तुम्ही ठेवू शकता। मी इथं 40% ऑपेसिटी ठेवलेली आहे। त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे, आणि सर्क्युलेशन व्हायब्रन्स हा इफेक्ट आहे तो सर्च करायचा आहे, आणि तो सिलेक्ट करून स्टार्टिंग सेटिंगवर ऑप्शन क्लिक करायचं आहे, आणि याचं सर्क्युलेशन आहे ते -100 करून टाकायचं आहे। तर -100 केल्यानंतर हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून ग्रुप लेअरच्या खाली घेऊन यायचे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला येऊनच परत एकदा प्लस चिन्हावर जायचं, मीडियामध्ये जायचं आहे, आणि तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे अशा प्रकारे बघू शकता बटरफ्लाय व्हिडिओ दिलेला आहे ॲनिमेशन, तो काय करायचे ॲड करायचे। ॲड केल्यानंतर 10 सेकंदापर्यंतच ठेवून उरलेला भाग कट करायचा आहे। त्यानंतर तोच व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करायचे, आणि स्क्रीन केल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे तो लॉंग प्रेस करून इमेजच्या वरती घेऊन यायचे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, आणि मटेरियलमध्ये दिलेला जो व्हाईट PNG अशा प्रकारे राहणार आहे तो सिंपली ॲड करून याची लेंथ 12 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, आणि हॅपी ॲनिव्हर्सरीचा जो फॉन्ट आहे म्हणजे PNG दिलेला आहे तो सिंपली ॲड करून त्याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे, आणि याची लेंथ आपल्याला 10 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इथं आपण PNG इमेज आपल्या व्हाईट PNG सगळं आपण ॲड केलेलं आहे। फक्त जे आपलं सर्कल आहे त्यामध्ये आपला जो मेन इमेज आहे तो ॲड करायचा राहिला आहे। तर तो कसा ॲड करायचा, तर सिंपली ग्रुप 1 आहे त्या ग्रुप 1ला क्लिक करायचं, एडिट ग्रुपवर जायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, आणि तुमचा मॉडेल इमेज म्हणजे तुमचा जो इमेज आहे इमेजवर व्हिडिओ करताय तो इमेज ॲड करून तो आपल्याला अशा प्रकारे सर्कलच्या खाली घेऊन यायचा आहे, आणि त्यानंतर त्याची साईज कमी करून घ्यायची आहे। साईज कमी करून घेतल्यानंतर अशा प्रकारे सेट करायचं आहे, आणि बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2 ही लेअर एडिट करण्यासाठी ग्रुप 2 लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, आणि एक इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवून घ्यायचा आहे, आणि तोच इमेज लेअर सर्कलच्या लेअरच्या खाली घेऊन इथं आपल्याला इमेज लेअर साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे। त्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता सेकंड लेअरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे थर्ड नंबरचं ही आपल्याला इथं काय करायचं आहे, इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर बघू शकताय की पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट होतं आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता इझी वेमध्ये इथं आपण पहिलं ॲनिमेशन इथं इझी वेमध्ये इथं आपण क्रिएट केलं आहे, आणि तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 10 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, आणि व्हिडिओमधील बाकीचे जे इमेज दिलेले आहेत ते काय करायचे इथं आपल्याला एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत। इथं बघू शकता अशा प्रकारे मी ॲड केलेले आहेत, तुम्ही अशाच प्रकारे तुमचे इमेज आहेत ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजे बघू शकता इझी वेमध्ये इथं फुल स्क्रीन
इमेज होऊन जातील. तर अशा प्रकारे इमेज फुल स्क्रीन केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला बघू शकताय तुम्ही इमेज लेअरच्या खाली तुम्हाला अशा प्रकारे 2 लेअर दिसून येतात, कॉलआउट 1 आणि PNG. तर ती काय करायचं, त्या दोन्ही PNG आपल्याला इमेज लेअरच्या वरती अशा प्रकारे लॉंग प्रेस करून स्क्रोल करून घ्यायचे. तो बघू शकता अशा प्रकारे PNG वरती दिसून येतील. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, इथून आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बॅक निघून यायचं आहे. आता बॅक निघून आल्यानंतर आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून जो एक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे, 10 सेकंदापासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला म्हणजेच प्रत्येक इमेज लेअरला तो इथं आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर इथं बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर 10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करायचा आहे. आता ॲड केल्यानंतर तो इफेक्ट सिलेक्ट करून आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन -90 डिग्रीपर्यंत इथं आपल्याला तो व्हिडिओ रोटेट करायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. आता स्क्रीन झाल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजे आपला जो इंक इफेक्ट आहे तो इथं अप्लाय झालेला आहे आणि सेटही झालेला आहे. त्यानंतर हाच इंक इफेक्ट सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे आणि आता प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करायचे आहे. म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे आहे, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.